महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन काही दिवस लोटले आहेत, परंतु अजूनही पालकमंत्र्यांची नेमणूक करण्यात आलेली नाही। आता या मंत्रिमंडळात सांगली जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळालेलं नाही, त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरील नेत्याला सांगली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळणार ही गोष्ट निश्चित आहे। त्याचबरोबर महायुतीतील भाजप पक्षाचे सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत, त्यामुळे सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री हा भाजपचाच असणार ही गोष्ट देखील निश्चित आहे। आता पालकमंत्रीपद सांगली जिल्ह्यातील नेत्याला मिळणार नसेल तर किमान सांगलीच्या शेजारी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंद्रकांतदादा पाटील यांना किंवा शेजारच्या सातारा जिल्ह्यातील जयकुमार गोरे यांना सांगली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं अशी येथील जनतेची तसेच महायुतीतील नेत्यांची मागणी आहे। चंद्रकांतदादा पाटील यांनी काही कालावधीसाठी सांगली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळलं आहे, त्यांना सांगली जिल्ह्याच्या प्रश्नांची जाण आहे। त्याबरोबरच जयकुमार गोरे यांचा देखील सांगली जिल्ह्याशी चांगला कनेक्ट आहे, त्यामुळे एकतर चंद्रकांतदादा पाटील यांना किंवा जयकुमार गोरे यांना सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात यावी अशी सर्वांची मागणी आहे।